नमस्कार नागपूरकर. आज मी तुमच्यासमोर एक्सप्लोर करणार आहे नागपूरमधील बाबुलखेडा येथील बेल्लोरी गावात पंचमुखी हनुमान मंदिराचं खूप मोठं एक मंदिर आहे. त्या मंदिराच्या टेकडीवर आपण आलेलो आहे. मी भरपूर या मंदिराबद्दल ऐकलेलं होतं. खूप Facebook, Instagramवर सुद्धा याचे रील्स वगैरे बघितलेले होते. तर आम्ही सुद्धा म्हटलं चला एकदा तरी बघून यावं पंचमुखी हनुमान मंदिर. तर बघू शकता आम्ही पंचमुखी हनुमान मंदिराच्या टेकडीवर आलेलो आहोत. इथे लहान मुलांच्या खेळण्यासाठी पाळणा पण आहे आणि हे जे तुम्ही बघतात वॉल कंपाऊंड सारखं इथे आधी पंचमुखी हनुमानची स्थापना होती आणि आता संपूर्णपणे मंदिराचं बांधकाम झाल्यानंतर या नवीन मंदिरात पंचमुखी हनुमानजीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. आणि असं म्हटलं जातं की जेव्हा रामायणाचं युद्ध झालं त्यानंतर हनुमानजी इथे विश्राम करायला आले होते असं म्हटलं जातं. आणि ही पौराणिक कथा सुद्धा आहे. आणि बघू शकता टोकावर खूप मोठा असा त्रिशूळ सुद्धा लावलेला आहे. आणि या बाजूला जर तुम्ही बघता तर छान असा सनसेट सुद्धा सुरू आहे. तुम्ही गोव्याच्या किनाऱ्यावर बघत असाल तसंच सारखा इथे तुम्हाला बघता येणार. तर आज शनिवार असल्यामुळे मंदिरात मोठ्या प्रमाणावर गर्दी दिसून येत आहे. त्याचप्रमाणे मंदिराच्या बाजूला कुठल्याही प्रकारचं शुल्क न घेता चप्पल व जोळेकरिता स्टँड सुद्धा ठेवलेला आहे. तर आत्ता आपण मंदिराच्या आत जाऊन बघूया. मंदिराच्या समोरच सर्वात आधी नंदी महाराजांचं दर्शन घेऊ आणि समोर चालूया. तर हा आहे मंदिराचा गाभारा. इथे मोठ्या प्रमाणावर भक्त भाविकांची गर्दी दिसून येत आहे. गर्दीचा अभाव घेऊन इथे फॅन सर्व काही आहे आणि स्वच्छता पण तेवढीच आहे. सोबतच जेंट्सची आणि लेडीजची वेगवेगळी रांग सुद्धा दिसून येत आहे. आणि सोबतच काचेचे स्लायडर सुद्धा लागलेले आहेत. आणि इथून आपल्याला आत जायचं आहे दर्शनाकरिता. बघू शकता गर्दी तर खूपच वाढलेली आहे. आणि सोबतच जय श्रीराम नावाचं नामस्मरण काय बोलत होते? आवाज नाही. हे बघा अशा प्रकारे इथे खूप गर्दी असल्यामुळे सोबतच मी तुम्हाला पदचिन्हाचे सुद्धा दर्शन देतच आहे. या हनुमानजीचा 5 मुख असल्यामुळे आणि इथे भक्त भाविकांची खूप श्रद्धा असल्याने या मंदिराचे नाव पंचमुखी हनुमान मंदिर असं आहे. सोबतच हनुमानजीला संपूर्ण चांदीचा साज सुद्धा केलेला आहे. आणि सोबतच बाजूला पंचमुखी हनुमानांजीचे फोटो, गदा आणि पादुका सुद्धा आहेत. मंदिराच्या बाहेरच्या भागाला दिवे लावण्याकरिता व श्रीफळ फोडण्याकरिता सुद्धा जागा आहे. त्याचबरोबर एका मोठ्या झाडाला सुद्धा लागून मूर्ती आहे. तिथे सुद्धा तुम्ही तुमची पूजा करू शकता. त्याचसोबत इथे नवग्रहांचं मंदिर सुद्धा आहे. भारतात नवग्रहाचे मंदिर खूप कमी आहेत. त्यापैकी हे एक मंदिर आहे. आणि सोबतच इथे हवनकुंड पण सुरू आहे. तर हा तर चला आपण नवग्रहाचे दर्शन घेऊया. तर हा आहे नवग्रहाचा मंदिर. तुम्ही सुद्धा माझ्या व्हिडिओद्वारे दर्शन घेऊ शकता. सोबतच बाजूला शनी मंदिर सुद्धा आहे. आणि योगायोगाने आज शनिवार आणि शनी मंदिरातच आम्ही आलेलो आहे. तुम्हाला शनी महाराजांचं सुद्धा दर्शन देणारच. दर्शन झाल्यावर हे बघा निसर्गाचं सौंदर्य. सौंदर्य सुद्धा आपल्याला बघायला मिळतं. बऱ्याच वेळेस पैसे खर्च करून सुद्धा असं निसर्गाचं सौंदर्य आपल्याला बघायला मिळत नाही. तर सोबतच इथे भोलेनाथ शंकरजीचं मंदिर सुद्धा आहे. हा एक खूप जुना एक वृक्ष आहे आणि सोबतच नंदी महाराज सुद्धा विराजमान आहेत. सोबत त्रिशूल आणि छान अशी शंकरजी आणि पार्वतीची सुद्धा एक मूर्ती इथे स्थापन केलेली आहे. आणि सोबतच माता राणी आणि कालभैरवी माता सुद्धा विराजमान आहे. आणि सोबतच मातेराणीची पादुका सुद्धा आहेत. जय माता दी. सोबतच इथे माता राणीची सुद्धा मूर्ती स्थापित केलेली आहे. तिथे यांचे पदचिन्ह ठेवलेले आहेत. जय माता दी. होऊ शकतो.
मंदिराच्या मागच्या बाजूला प्रसाद सुद्धा वितरणाच्या रूपात लंगर देत आहेत आणि त्याचबरोबर भक्त भाविकांना प्रसादाचा आस्वाद सुद्धा घेता येईल. अशा प्रकारे आम्हाला सुद्धा प्रसाद मिळालेला आहे. आणि अद्विक तर खूपच खुश झाला प्रसाद मिळाल्याबद्दल. आम्ही जिथे बसलेलो होतो तिथे तर बंदराचा उद्यमच चाललेला होता. बघू शकता कसा बसलाय हा बंदर. एकटक पाहतोय तो आणि त्याबरोबर शी पण करतोय. हा धुरंधर धुरंधर वानर आहे. काही करू शकतं. याची सेफ्टी पाहिली तर किती मोठी आहे तुम्ही पाहिली तेव्हा तो पाईप वाटेल पण तो पाईप नसून त्याची सेफ्टी आहे. तो पोटी करत आहे. गेला गेला आणि अशा पद्धतीने तो न धुताच पळालेला आहे. सोबतच पुन्हा तुम्हाला एकदा पंचमुखी हनुमानाचं दर्शन देत आहे. आणि बघू शकता इथे आता संध्याकाळ सुद्धा झालेली आहे. आणि आता थोड्याच वेळात इथे महाआरतीकरिता भक्त भाविकांची गर्दी सुद्धा अजून वाढलेली आहे. महाआरतीची वेळ संध्याकाळी 7 वाजताची असते आणि महाआरतीच्या नंतर लगेच इथे महाप्रसाद सुद्धा चालू होतं. आणि बघू शकता गर्दी तर वाढतच चाललेली आहे. आणि आमचं पूर्णपणे दर्शन झालेलं आहे आणि संपूर्णपणे आम्ही दर्शनाचा लाभसुद्धा घेतलेला आहे. तर अशा प्रकारे आम्ही बाहेर निघाल्यानंतर मोठमोठ्या झाडावर बंदर बघा किती आहेत आणि छान शांत बसून केळी खात आहेत. किती बंदर आहे तिथे बसलेले छान केळी खात. आणि हा एक बघा सोबतच छोट्या मुलांकरिता खेळण्याकरिता छोटे कार ड्रायव्हिंग पण आहेत. त्यामुळे मुलांना आनंद सुद्धा येईल. आणि बाहेरील भागात छोटे छोटे दुकान सुद्धा आहेत, ज्यात तुम्हाला हार फुलांचे, लहान मुलांची खेळणे, कच्चा चिवडा आणि झुणका भाकर सुद्धा मिळेल. जर तुम्ही नागपूरचे किंवा जवळपासचे असाल तर नक्की तुम्ही एकदा तरी पंचमुखी हनुमानाच्या दर्शनाला यावे, अशी मी माझ्या प्रेक्षकांना विनंती करते. तर आपल्याला पंचमुखी हनुमानाचा ब्लॉग कसा वाटला हे या व्हिडिओच्या कमेंट ब्लॉकमध्ये नक्की सांगावे. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब करणं विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचं खूप खूप आभार. धन्यवाद.